मागच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं सेक्शन नंबर 25 पासून सेक्शन नंबर 30 पर्यंतचा पोर्शन, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं विच कॉन्ट्रॅक्ट बिकम्स द व्हॉइड. कोणते कॉन्ट्रॅक्ट पुढे जाऊन व्हॉइड होतात. जसं की एखाद्या पर्सनला आपण मॅरेज करण्यापासून रिस्ट्रेंट करतोय, तर असाही कॉन्ट्रॅक्ट पुढे जाऊन काय होतो, व्हॉइड होतो किंवा तो व्हॉइडच असतो. एखाद्या पर्सनला बिझनेस करण्यापासून आपण थांबवतोय, द कॉन्ट्रॅक्ट विच रिस्ट्रेन्स द बिझनेस विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ व्हॉइड. A contract making with the unsound mind person, it is also void. A contract making with the minor person, it is also void. सेक्शन नंबर 25 पासून सेक्शन नंबर 30 त्यासोबत डील करायचा आणि त्याचे कोणते कोणते एक्सेप्शन आहेत आपण ते स्टेप बाय स्टेप पाहिलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन पोर्शन स्टार्ट करतोय विच इज कॉल्ड एज अ कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट. चॅप्टर नंबर 3 स्टार्ट करतोय कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट बद्दलचा. छोटासा भाग आहे, छोटासा पोर्शन आहे, फक्त तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट काय असतात तो, ज्या वेळेस एखादी पर्सन दुसऱ्या पर्सन सोबत असा कॉन्ट्रॅक्ट करतो की ज्यामध्ये तो सांगतो की जर एखादी इव्हेंट फ्युचरमध्ये घडला ना तरच मी तुझ्यासोबत हा कॉन्ट्रॅक्ट करेल किंवा फुलफिल कॉन्ट्रॅक्ट करेल. जसं की हे बघ, तुझं लग्नाचं सी पर्सन सोबत झालं तर मी तुला 10 लाख रुपये देणार. फ्युचर इव्हेंट आहे. बीचं लग्न सी सोबतच होईल का नाही सांगता येत नाही. लग्न झालं तर ए पर्सन त्याला 10 लाख रुपये देतो म्हणलाय, तेव्हाच तो कॉन्ट्रॅक्ट काय होतो, फुलफिल होतो. इट इज कॉल्ड एज अ कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट. द कॉन्ट्रॅक्ट विच इज डिपेंड अपॉन हॅपनिंग ऑर नॉन हॅपनिंग ऑफ फ्युचर इव्हेंट विच इज कॉल्ड एज अ कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट. कधी कधी आपण असंही म्हणतो, हे बघ तुझं लग्न जर सी सोबत नाही झालं तर तुला 10 लाख रुपये देणार, विच मीन्स नॉन हॅपनिंग ऑफ सर्टन इव्हेंट. तसंही चालतो, त्यालाही काय म्हटलं जातं, कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जातं. याच्या पुढे जाऊन ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मध्ये सेक्शन नंबर 13 हा डील करतो प्रॉपर्टी ट्रान्सफर टू अनबॉर्न पर्सन. एखाद्या व्यक्तीला त्याची प्रॉपर्टी अनबॉर्न पर्सनला द्यायची असेल, म्हणजेच काय, तो अजूनही जन्माला आला नाहीये. जर का तो जन्माला आला तर माझी प्रॉपर्टी मी त्याच्या नावाने ट्रान्सफर करतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट. म्हणजेच तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधला हा सेक्शन नंबर 31, 32, 33 तुम्ही इथं शिकता, पण तुम्हाला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मध्ये तो तुम्हाला तिथे युजफुल येतो. किंवा एखाद्याला ट्रान्सफर डीड करायची आहे टू अनबॉर्न पर्सन, तर त्यावेळेस तुम्हाला सेक्शन हेल्पफुल ठरतो. सेक्शन आपण समजून घेऊयात, वर्डिंग समजून घेऊयात. पहिल्यांदा तर पहा सेक्शन नंबर 31. व्हॉट इज द डेफिनेशन? डेफिनेशन सेज दॅट अ कॉन्ट्रॅक्ट इज contingent contract is a contract to do or not to do something if some event collateral to such contract, जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेलं आहे त्यानुसार does or does not happens, होतो किंवा होत नाही, याला म्हटलं जातं कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट. एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, इलिस्ट्रेशन. A contracts to B rupees of 10,000 if B house is burned. A पर्सन B पर्सनला म्हणतो, हे बघ जर का तुझं घराला जर फायर कॅच केलं तर मी तुला काय करणार आहे, 10,000 रुपये देणार आहे. इट इज ऑल्सो कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट. B ला 10,000 कधी मिळतील, त्याचं हाऊस बर्न झाल्याच्या नंतरच मिळतील. इट इज कॉल्ड एज अ कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट, विच मीन्स द इव्हेंट इज स्पेसिफाईड and if that event is happened or that event does not happen, depending upon that happening or that non happening, the contract is made. That contract is called as a contingent contract. पुढचा भाग पाहूया. सेक्शन नंबर 32 काय सांगतो. सेक्शन नंबर 32 चा असं म्हणणं आहे की जर कॉन्ट्रॅक्ट हॅपन झाला तर काय, आणि सेक्शन नंबर 33 चं म्हणणं आहे की सांगितलेला कॉन्ट्रॅक्ट मध्ये तो जो इव्हेंट होता तो हॅपन नाही झाला तर काय. म्हणजेच पहा, कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्टचा स्टडी करत असताना 2 पर्स्पेक्टिव्हची स्टडी करावी लागेल. पहिला पर्स्पेक्टिव्ह तर हा होईल की इव्हेंट हॅपन झाला तर काय, इव्हेंट नॉट हॅपन झाला तर काय. जो सांगितलेला इव्हेंट आहे तो नॉट हॅपन झाला तर काय. हॅपन झाला सांगितलेला इव्हेंट, साहजिकच त्याला काय म्हटलं जातं, इव्हेंट इज हॅपन, आपला कॉन्ट्रॅक्ट फुलफिल होईल.
इव्हेंट झाला नाही तर तो फुलफिल होणार नाही. आणि कधी कधी आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं सांगतो की हा इव्हेंट झाला नाही तर पैसे मिळतील. तर अशा केसमध्ये तो इव्हेंट नाही झाला किंवा प्रायमा फेसिलीच वाटते आता इव्हेंट नाही होणार, तरी पैसे मिळून जातील. ठीक आहे, समजून घेऊया. छोटासाच कन्फ्युजन होणारा पार्ट आहे तो इथंच आहे सेक्शन नंबर 32 आणि सेक्शन नंबर 33 मध्ये. पहिल्यांदा सेक्शन नंबर 32 ची आपण रिडिंग पाहूयात. एन्फोर्समेंट ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट कॉन्टिंजंट ऑन इव्हेंट हॅपनिंग. इव्हेंट हॅपनिंग वर जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केला असेल तर काय? इव्हेंट हॅपनिंग वर कॉन्ट्रॅक्ट केलाय आणि तो इव्हेंट हॅपन झाला, साहजिकच कॉन्ट्रॅक्ट पण व्हॅलिड होईल. इव्हेंटच्या हॅपनिंग बद्दल तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलाय, इव्हेंट जशाच्या तसा हॅपन झाला तरच तुम्हाला पैसेही मिळतील किंवा तुमचा कॉन्ट्रॅक्ट फुलफिल होईल, व्हॅलिड होईल. 3 ब्लू टिक आले इथं. येस. Contingent contract to do or not to do anything if any uncertain future event cannot be enforced by law unless and until that event has happened. तो कॉन्ट्रॅक्ट फुलफिल करण्यासाठी तुम्ही फोर्स नाही करू शकत जोपर्यंत तो इव्हेंट हॅपन होणार नाही तोपर्यंत. एक्झाम्पल समजून घ्या. पहिल्यांदा सोपं एक्झाम्पल पाहूयात आपण. ए कॉन्ट्रॅक्ट टू पे बी when B marries to C. पण C ची डेथ झाली, C dies without being married to B, then contract is void. पहा, A पर्सन B पर्सनला म्हणतोय तुझं जर का C पर्सन सोबत लग्न झालं ना तर मी तुला पैसे पे करतो. पण C पर्सनची या ठिकाणी काय झाली, डेथ झाली B सोबत लग्न होण्याच्या अगोदरच. मग A पर्सन B पर्सनला देण्यासाठी बाध्य आहे का? नाही. कॉन्ट्रॅक्ट काय झाला, वॉइड झाला. आणि जर का C पर्सनचं B सोबत लग्न झालं असतं तर कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड झाला असतं. ओके, ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल पाहूयात. A makes a contract with B to sell a horse to B at the specified price if C, to whom the horse has been offered, refuses by him. The contract cannot be enforced unless and until C refuses to buy the horse. सोपा भाग आहे. ए पर्सन बी पर्सनला म्हणतोय जर सी पर्सनने माझा हॉर्स विकत नाही घेतला, मी पहिली ऑफर त्याला दिली आहे सी पर्सनला, तर मी हा माझा हॉर्स 5,000 रुपयाला तुला विकण्यासाठी तयार आहे. म्हणजेच काय, पहिला जो कॉन्ट्रॅक्ट झाला तो ए पर्सनचा कोणासोबत झाला हो, सी पर्सन सोबत झाला. ए पर्सन मध्ये सी पर्सन मध्ये एक कॉन्ट्रॅक्ट झाला की हे बघ तो हॉर्स मी तुला विकण्यासाठी तयार आहे, तू घेशील का? सी पर्सनला थांब मी 2 दिवसांनी सांगतो. तोपर्यंत बी पर्सन आला, तो म्हणला हे बघ तुझा हॉर्स घेण्यासाठी मीही तयार आहे, मला सांग तुझ्या हॉर्सची प्राइस. ए पर्सन म्हणला हे बघ ऑफर मी पहिल्यांदा सी पर्सनला दिली आहे, मला वेट करणं अपेक्षित आहे. त्याने जर का हॉर्स 2 दिवसांमध्ये नाही घेतला तर 5,000 रुपयाला मी हा हॉर्स तुला विकण्यासाठी तयार आहे. आता ए आणि बी पर्सन मध्ये जो कॉन्ट्रॅक्ट झाला ना, दॅट कॉन्ट्रॅक्ट इज कॉल्ड एज अ कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट ऑन हॅपनिंग ऑर नॉन हॅपनिंग ऑफ सर्टन स्पेसिफाईड इव्हेंट. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. दैनंदिन जीवनाचे एक्झाम्पल घेऊ आपण. तुम्ही म्हणलात एका रिक्षावाल्याला की बघ मला रोज कॉलेजला जाण्यासाठी उशीर होतोय, तू मला रोज सोडण्यासाठी येत जा. तुम्ही ऑफर केली. रिक्षावाल्याने म्हणलं की मी तुम्हाला नक्कीच रोज कॉलेजला सोडतो, पण थोडंसं रिक्षाचं माझं काम चालू आहे, जर का माझं ते काम झालं तरच मी उद्या तुमच्याकडे येतो पहा तुम्हाला रिसिव्ह करण्यासाठी. आता इथं पण कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट झाला. जर माझ्या रिक्षाचं काम झालं, माझा रिक्षा दुरुस्त झाला तर मी तुमच्याकडे येतो. सो द इव्हेंट इज स्पेसिफाईड. येस, इव्हेंट काय आहे, माझं रिक्षाचं काम होणं, इट इज द इव्हेंट. तो इव्हेंट झाला तरच मी तुमच्याकडे येतो. इट इज कॉल्ड एज अ टर्म थोडक्यात. आणि तेव्हाच तुमचा पुढे काय होईल, कॉन्ट्रॅक्ट फुलफिल होईल. तो आला, रिक्षाचं काम झालं, तो आला, इट इज कॉल्ड एज अ कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट बिकम्स व्हॅलिड.
आणि जर त्याच्या रिक्षाचं काम नाही झालं, तो आलाच नाही, कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट बिकम्स वॉइड. सोपा भाग. सेक्शन नंबर 33 लक्षात घ्या आता. एन्फोर्समेंट ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट कॉन्टिंजंट ऑन नॉन हॅपनिंग. आता इथं वर्ड यूज केलाय, नॉन हॅपनिंग ऑफ द इव्हेंट. वर काय होतं सेक्शन नंबर 32 हॅपनिंग ऑफ द इव्हेंट सांगायचा. आता सेक्शन नंबर 33 सांगतो नॉन हॅपनिंग ऑफ इव्हेंट. Contingent contract to do or not to do anything if an uncertain future event does not happen can be enforced when the happening of that event becomes impossible. मी एक असा कॉन्ट्रॅक्ट केला, समजा बी पर्सन सोबत, हा मी आहे समजा ए पर्सन, बी पर्सनला म्हणलं तुझं सी पर्सन सोबत लग्न नाही झालं तर मी तुला पैसे देतो. आता या ठिकाणी नॉन हॅपनिंग ऑफ इव्हेंट बद्दल मी बोलतोय. तुझं सी सोबत लग्न नाही झालं तर मी तुला पैसे देतो. समजा सी पर्सनची डेथ झाली किंवा सी पर्सनचं दुसरं कोणासोबत एक्स नावाच्या मुलासोबत लग्न झालं, तर अशा केसमध्ये मी त्या बी पर्सनला पैसे देण्यासाठी बाध्य ठरतो. मला त्याला पैसे द्यावे लागतात का? नॉन हॅपनिंग ऑफ इव्हेंट बद्दल मी केलेला कॉन्ट्रॅक्ट आहे. तुझं लग्न झालं नाही या सी पर्सन सोबत तर मी तुला पैसे देणार. इट इज कॉल्ड एज अ नॉन हॅपनिंग ऑफ इव्हेंट. आणि तो इव्हेंट काही हॅपन झालाच नाही. सीचं काय लग्न बी सोबत झालं नाही, सीची डेथ झाली असावी समजा, किंवा सीचं लग्न एक्स सोबत झालं असावं समजा, तर अशा केसमध्ये मी त्याला पैसे द्यावे लागतो. किंवा दोन मित्र आहेत, समुद्रकिनारी बसलेले आहेत, एकाचं नाव रवी एकाचं नाव श्याम. रवी म्हणतो श्यामला, हे बघ मित्रा, समोरून लांब एक जहाज येतंय, ते जहाज जर काय किनाऱ्यापर्यंत नाही ना आलं, ते जहाज जर मध्येच कुठं बुडलं तर मी तुला पैसे देतो. तो म्हणला ठीक आहे. ते जहाज किनाऱ्यापर्यंत आलं, पाण्यात बुडण्याचा इव्हेंट काही घडलेला नाही. अशा केसमध्ये काय करता येईल? पैसे द्यावे लागतील. तेच एक्झाम्पल घेतलं इथं पहा. ए अग्रीज टू पे बी अ सम ऑफ मनी इफ सर्टन शिप डज नॉट रिटर्न. ही गेलेली शिप जर वापस नाही आली ना तर मी तुला पैसे देतो. द शिप संक्स. ती शिप काय झाली? बुडली, पाण्यामध्ये बुडली. द कॉन्ट्रॅक्ट कॅन बी एन्फोर्स्ड व्हेन शिप संक्स. ती शिप आता पाण्यात बुडली, आता कॉन्ट्रॅक्ट तुम्ही फुलफिल करू शकता. गेलेली जहाज वापस येणार नाही, आणि जर का ती जहाज वापस आली तर काय करेल मी तुला, किंवा तू मला पैसे देशील. काही घेऊ शकता तुम्ही, एक्झाम्पल कसे फिरू शकता. एक्झॅक्ट एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर इलिस्ट्रेशन काय सांगतं, एने बीला सांगितलं मी तुला पैसे देतो जर का ती जहाज वापस नाही आली, आणि ती जहाज योगायोगाने बुडली, म्हणजेच काय झालं, ती वापस आता येणार नाही, मग एने बीला पैसे द्यावेच लागतील. इट इज कॉल्ड ॲज अ नॉन हॅपनिंग ऑफ इव्हेंट. सुरुवातीच्या स्टेजला, प्रायमरी स्टेजलाच वाटते की आता ही घटना पुढे जाऊन होऊ शकणार नाही, इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल, तर अशा केसमध्ये पैसे द्यावेच लागतील. हे पहा, इम्पॉसिबल बिकम्स इम्पॉसिबल हा वर्ड यूज केलाय, आणि त्यासाठी स्पेसिफिक एक्सप्लेन करणारी प्रोव्हिजन पण दिलेली आहे सेक्शन नंबर 34 मध्ये. सेक्शन नंबर 34 काय सांगतं पहा, लक्ष द्या. सेक्शन नंबर 34 ची पहिल्यांदा आपण रीडिंग समजून घेऊया. When an event on which a contract is contingent to be deemed impossible if it is in the future conduct of a living person. If the future event on which a contract is a contingent is the way in which a person will act at an unspecified time, the event shall be considered to be impossible when such a person does anything which renders it impossible that he should act within any definite time or otherwise than under further contingencies. सांगितलेली घटना विदिन स्पेसिफाईड टाइम तुम्ही नाही केली, वेळ लॅप्स होऊन गेली, तरी तो काय होणार आहे, कॉन्टिंजंट वॉइड होणार आहे कॉन्ट्रॅक्ट पुढे जाऊन.
स्पेसिफाईड इव्हेंट सांगितला आहे, सब्जेक्ट मॅटरच काय झाला, नाहीसा झाला. साहजिकच काय झालं, तो इव्हेंट आता होणारच नाही, सब्जेक्ट मॅटरच नाही राहिलेला. या दोन्हीही केसेसमध्ये इम्पॉसिबल ही टर्मिनॉलॉजी येते. टाइम संपून गेला किंवा दिलेल्या टाइम मध्ये ते काम नाही झालं किंवा जो सब्जेक्ट मॅटर होता कॉन्ट्रॅक्टच्या रिलेटेड तोच एक्झिस्टन्स मध्ये नाहीये, तर अशा केसमध्ये तो कॉन्ट्रॅक्ट काय होत असतो, व्हॉइड होत असतो. एक्झाम्पलने समजून घेऊयात. ए ऍग्रीज टू पे बी अ सम ऑफ मनी इफ बी मॅरीज सी. ए नी बी ला म्हणलं, हे बघ जर का तुझं लग्न झालं ना बी पर्सन सोबत, सॉरी ए नी बी ला म्हणलं की जर का तुझं लग्न झालं ना सी पर्सन सोबत, तर मी तुला काय करणार आहे, पैसे देणार आहे. पण पुढं काय झालं, सी मॅरीज टू डी. बऱ्याचशा केसेस मध्ये होतं सी चं लग्न हे डी सोबत झालं. आता प्रायमा फेसिली बघायला गेलं तर बी चं लग्न ह्या सी सोबत नाही झालं. याचा अर्थ काय, कॉन्ट्रॅक्ट हा कॉन्टिंजंट असलेला व्हॉइड होऊन गेला ना पुढे जाऊन. कारण बी चं लग्न सी सोबत काय नाही झालं का, तर सी चं लग्न डी सोबत झालेलं आहे. आणि जर का कोणी असा महाभाग असेल जो म्हणत असेल की बघ ए पर्सन तुम्हाला पैसे आज नव्हतं द्यावेच लागतील, ए म्हणतो कसं काय, तुझं तर लग्न नाही झालं सी सोबत. तो म्हणला वरून देव पाहत आहे, आज ना उद्या या डी ची काय होणार आहे, डेथ होणार आहे, आणि मी परत सी सोबत लग्न करून घेईन, मला एक चान्स मिळेल आणि तेव्हा मी तुझ्याकडनं पैसे घेईन. असं असतं का हो, ते मूव्हीज मध्ये वगैरे होत असतं. कायद्याने याचा विचार केलेला आहे. कायदा काय म्हणलं, मी सगळ्यांचाच विचार करतो. कायद्याने स्पेसिफिकली त्या एक्सप्लेनेशन मध्ये पुढे एक्सप्लेन केलंय, द मॅरेज ऑफ बी टू सी मस्ट नाउ बी कन्सिडर्ड ॲज इम्पॉसिबल. आता तुम्ही कन्सिडर करून घ्या की याचं लग्न हे सी सोबत होणारच नाही. Although it is a possible that D may die and C may afterward marry to B. आणि हे लक्षात नका घेऊ, हे पॉसिबल नाही. आता जरी पॉसिबल असलं तर हा कॉन्ट्रॅक्ट अगोदर संपुष्टात येईल. कायदा काय म्हणतोय, ए पर्सननी बी पर्सनला पैसे देण्याचं प्रॉमिस केलं जर का तुझं लग्न सी सोबत झालं. प्रायमा फेसिली असं झालं की सी पर्सनचं लग्न डी सोबत झालं, तिथंच कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात आला. कॉन्ट्रॅक्ट बिकम्स व्हॉइड. इन फ्युचर मध्ये जाऊन जर असं होत असेल ना की समजा डी पर्सनची डेथ झाली, सी पर्सनने परत बी सोबत लग्न केलं, कायदा तर म्हणतो असं होणार नाही. जरी झालं तरी त्यावेळेस हा जुना कॉन्ट्रॅक्ट काही त्यावेळेस व्हॅलिड राहणार नाही, तो ऑलरेडीच व्हॉइड होऊन गेलेला आहे. येस, हा भाग सांगतो सेक्शन नंबर 34 चा. आणि असेच एक्झाम्पल येतात, असे एक्झाम्पल विचारले जातात, याच्यावरच क्वेश्चन फ्रेम होत असतात. त्यानंतरचा भाग आहे जो रिलेटेड टू द टाइम बद्दल सांगतो. When the contract becomes void are contingent on happening of specified event within fixed time. फिक्स्ड टाइम मध्ये तो इव्हेंट स्पेसिफाय नाही झाला, जे की मी आताच तुम्हाला शिकवलं, तर काय होणार आहे, तो कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट व्हॉइड होणार आहे. साधं एक्झाम्पल घ्या. एखाद्या माणसाने एक नवीन शॉप ओपन केलं, त्याचं म्हणणं आहे की मी रोज दूध पॅकेट्स माझ्याकडे येतील आणि ते दूध पॅकेट्स मी पुढे विकेल. आता पहा, दूध पॅकेट्स विकण्याचा टाइम असतो सकाळचा, तो बिझनेस सकाळीच चालतो बऱ्यापैकी. आता याच्याकडे मिल्क हे कधी यायला पाहिजे, रात्री 2-3च्या दरम्यान ते येत असतात. दुधाचे पॅकेट्स वगैरे कोणाकडे देत असतात, त्या डीलरकडे देत असतात, आणि तो घेत असतो तो, आणि तो साठवून ठेवतो फ्रीज मध्ये, सकाळी सकाळी आपल्या सगळ्यांना पोहोचवत असतो. आता त्याच्याकडे दुधाचे पॅकेट्स रात्री 2-3 वाजता आले नाही, त्याचा एक स्पेसिफाईड टाइम होता, त्या स्पेसिफाईड टाइम मध्ये तो आला नाही. मग अशा टाइम मध्ये आला नाही, तो सकाळी 11 वाजता 12 वाजता येऊन दुधाचे पॅकेट देत असते, तो डीलर घेणार आहे का, नाही. तसं म्हणणं आहे, टाइम तेव्हाच निघून गेला. तू जर का मला विदिन टाइम तर दुधाचे पॅकेट्स आणून दिले असते ना, तरच हा कॉन्ट्रॅक्ट पुढे जाऊन व्हॅलिड झाला असता, आणि तू का मला टाइम मध्ये आणून दिला नाही म्हणून तो व्हॉइड आहे. हाच आहे सेक्शन नंबर 35, तुम्ही रीड करू शकता. एक्झाम्पल घेऊयात आपण काय.
A promises to pay a sum of amount if certain ship returns within 1 year. The contract may be enforced if the ship returns within 1 year, and if it is not returned within 1 year, then it is a void contract. सोपा एक्झाम्पल आहे. विदिन स्पेसिफाईड, फक्त ऍड करा, टाइम पिरियड ऍड करा. कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये टाइम पिरियड ऍड केला, सेक्शन नंबर 35 अट्रॅक्ट होतो. आता सेक्शन नंबर आहे 36. ऍग्रीमेंट कॉन्टिंजंट ऑन इम्पॉसिबल इव्हेंट इज वॉइड. तुम्ही एक कॉन्ट्रॅक्ट करताय, पण तो कॉन्ट्रॅक्ट करत असतानाच तो माहिती आहे तुम्हाला की हा इम्पॉसिबल इव्हेंट आहे, तर सेक्शन नंबर 36 अट्रॅक्ट होतो. तो वॉइड ab initio असतो तुमचा कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट. काय म्हणतो पहा वर्डिंग, कॉन्टिंजंट अग्रीमेंट टू डू ऑर नॉट टू डू एनिथिंग इफ एन इम्पॉसिबल इव्हेंट हॅपन्स are void whether the impossibility of the event is known or not to the parties to the agreement at the time of the made. एखादी घटना ही इम्पॉसिबल आहे हे पार्टीजलाही माहिती नाही, तुलाही माहित नाही, मलाही माहिती नाही, तरी आपण एक कॉन्ट्रॅक्ट करतोय, तरी तो कॉन्ट्रॅक्ट काय असतो, वॉइडच असतो. तुम्ही म्हणता एक्झाम्पल सांगा. एक्झाम्पल खूप छान दिलेलं आहे. दोन स्ट्रेट लाईन ज्या पॅरलल चालत असतात ते कधीतरी एकत्र येतील, स्पेस मध्ये जाऊन म्हणा कुठेतरी एकत्र येतील, आणि त्या एकत्र आल्यानंतर मी तुला पैसे देतो, असं जर कॉन्ट्रॅक्ट केला तर इट इज नॉट अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. सुरुवातीलाच माहिती आहे दोन पॅरलल स्ट्रेट लाईन आहेत, तर स्पेस मध्ये गेलं कुठे गेलं पॅरलली चालणार आहेत, त्या कधीच एकत्र नाहीत येत. येस. दुसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे तेच मॅरेजचं. ए पर्सनने बी पर्सनला पैसे देतो म्हणला, बी पर्सन म्हणजे सी पर्सनची डेथ ऑलरेडी झाली, आता इम्पॉसिबल इव्हेंट आहे ना. कधी झाली, हे कॉन्ट्रॅक्ट करत असतानाच, हा महत्वाचा भाग आहे. सी वॉज डेड ऍट द टाइम ऑफ द अग्रीमेंट. अग्रीमेंट करत असताना सीची ऑलरेडी डेथ झाली, सब्जेक्ट मॅटर नॉट इन एक्झिस्टन्स, आणि तुम्ही त्याच्या फ्युचरच्या लग्नाबद्दलचं काय करताय, कॉन्ट्रॅक्ट करताय. इट इज अट्रॅक्टेड बाय सेक्शन नंबर 36. तर हा भाग आहे कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्टचा. याचा सगळ्यात जास्त महत्वाचा यूज होणार आहे तुम्हाला सेक्शन नंबर 13 ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. तोपर्यंत एवढं लक्षात घ्या, एखादी स्पेसिफाईड इव्हेंट घडली किंवा नाही घडली याच्यावर डिपेंडंट कुठला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही करत असाल तर याला म्हणतात कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट. तू माझं पिक्चरचं तिकीट काढलं तरच मी मूव्ही पाहायला येतो, कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट. मूव्हीचं तिकीट काढला तर इट इज द इव्हेंट स्पेसिफाईड, तरच मी मूव्हीला येणार, इट इज अ कॉन्ट्रॅक्ट. येस.